नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण SSC GDची सिरीज सुरुवात केलेली होती, पण काही विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की प्रश्न हे मराठीमधून पाहिजे होते. तर आता आपण SSC GDचे जे प्रश्न आहेत ते मराठीमधून पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण सुरुवातीला सामान्य ज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत आणि पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता कृतज्ञ सण आहे जेथे बैलांना शेतीसाठी आवश्यक मानले जाते म्हणून त्यांचा सन्मान केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, पोळा हा सण आहे जेथे बैलांना शेतीसाठी आवश्यक मानले जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, मॉस आणि मर्चेंटिया खालीलपैकी कोणत्या गटाच्या अंतर्गत येतात? तर मॉस आणि मर्चेंटिया हे जे येतात ते ब्रायोफायटा या गटाच्या अंतर्गत येतात. भारतीय शास्त्रीय नृत्यातील खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकारातील जागोई ही प्रमुख शैली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मणिपुरी. यानंतर पुढील प्रश्न आहे, जीवाश्म इंधन जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचे मार्ग ओळखा. तर हे जे मार्ग आहेत त्या मार्गामध्ये दहन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवून 7व्या पंचवार्षिक योजनेच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक खालीलपैकी कोणते होते? तर जे उद्दिष्ट होते ते होते अन्नधान्य उत्पादनात वाढ. सप्टेंबर 2022 मध्ये भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांत कांची येथे कोणी प्रमाणित केली? तर प्रमाणित करणारे होते नरेंद्र मोदी. यानंतर पुढील प्रश्न आहे, डॅश वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर समर्थ योजना जी आहे ती वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कलिंग युद्ध खालीलपैकी कोणत्या मौर्य राजाच्या काळात लढले गेले? तर जे कलिंग युद्ध होते ते अशोक या मौर्य राजाच्या काळात लढले गेले. भारताचे राष्ट्रपती डॅश द्वारे निवडले जातात? तर भारताचे राष्ट्रपती संसद आणि राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य यांच्यामार्फत निवडले जातात. तपनकुमार पटनायक यांना कोणत्या नृत्यशैलीमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे? तर छाऊ या नृत्यशैलीमध्ये तपनकुमार पटनायक यांना नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा गांधी नवीन मालिकेतील ₹2000च्या नोटेवर डॅशचे चित्र आहे? तर कशाचं चित्र आहे? मंगळयानचं चित्र आहे. भारतीय राज्यघटनेच्या मूळ लेखात डॅश कलम होते? तर 395. आणीबाणीच्या काळात कोणते मूलभूत अधिकार निलंबित केले जाऊ शकत नाहीत? तर कलम 20 आणि 21. मध्ये डोव्हर ते क्लेक्स हा इंग्लिश चॅनल पार करणारा पहिला भारतीय कोण होता? जे 1966 मध्ये एका कॅलेंडर वर्षात 5 खंडाचे महासागर पार करणारे एकमेव व्यक्ती सुद्धा होते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मिहिर सेन. भारताच्या मध्यातून कोणती अक्षांश रेषा जाते जी देशाच्या हवामानावर परिणाम करते? तर ती रेषा आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, कर्करेषा. सरकार दावा करत नसलेल्या अशा महसूल
प्राप्तींना काय म्हणतात? तर त्यांना नॉन रिफंडेबल म्हणतात. कोणत्या राज्याने 2017-18 मध्ये विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे? तर ते राज्य आहे कर्नाटक. ऑगस्ट 2022 मध्ये उत्तराखंड सरकारचे राज्य ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऋषभ कांत यांची नियुक्ती करण्यात आली. भारतात अरेबिका कॉफी कोणत्या राज्यात घेतली जाते? तर कर्नाटक राज्यात. भारतात पहिली पूर्ण जनगणना कधी झाली? तर 1881 साली, लॉर्ड मेयोच्या काळात. त्यानंतर सामान्य बुद्धिमत्तेवरचे प्रश्न पाहू. दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे पाचव्या अक्षरगुच्छाशी संबंधित पर्याय निवडा. जर तुम्ही निरीक्षण केलं, वायच्या अगोदरचा अक्षर घेतलेला आहे एक्स, ओ, पी, यू, ई आणि आर, जे. त्याचप्रमाणे टीच्या अगोदरचं काय? यस. तर इथं बीच्या अगोदर काय येणार आहे? ये. आणि सुरुवातीला ए एकाच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न. दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे पाचव्या अक्षरगुच्छाशी संबंधित पर्याय निवडा. तर यामध्ये COM, FORT काय केलं आहे? तर CO आहे, त्याला OC. त्यानंतर MF आहे तर FM केलं आहे आणि ORTचं TRO असं केलेलं आहे. दिलेलं काय आहे? डिजिटल. तर काय येणार मग अगोदर? ID, त्यानंतर IG आणि LAT, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. आणि सूचना काय दिली आहे? फिरवणे मान्य नाही. फिरवणे मान्य नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. इथं पाहू शकता तुम्ही. हा जो भाग आहे हा इथून एवढा, हा असा, तो इथं अंतर्निहित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? तर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे लावायचा आहे. सगळीकडे सुरुवातीला यम आहे. यम इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. तर सुरुवातीला काय येणार आहे? यम. त्यानंतर अल्फाबेटिकल प्रमाणे तर MAGIC, जी सुरुवातीला आहे, यन नंतर येणार आहे, यन इथं पण आहे. मग MAGIC 4 सुरुवातीला येईल. त्यानंतर काय येईल? MA सगळीकडे आहे, तर NNN इथं दिलेलं आहे आणि इथं NA दिलेलं आहे, म्हणजे 4 नंतर 2 येईल. त्यानंतर 1 येईल. त्यानंतर 3 येईल, कारण इथं यस आहे. आणि त्यानंतर काय येईल? 5 नंबर, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून 6 लोक बसले आहेत. काया, जया आणि ताराच्या शेजारी आहे. काया जी आहे ती जया आणि ताराच्या शेजारी आहे. सोनल लगेच प्रिया आणि स्वातीच्या शेजारी आहे. सोनल लगेच प्रियाच्या उजवीकडे बसली आहे. तारा आणि स्वाती लगेच एकमेकांना लागून बसल्या नाहीत. तर प्रियाच्या डावीकडे लगेच कोण बसले आहे?
डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. किती लोक आहेत? तर 6 लोक आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. काया जया आणि ताराच्या शेजारी आहे. काया कुठं आहे? जया आणि ही काया जया आणि ताराच्या शेजारी आहे, म्हणजे तारा या ठिकाणी येईल. सोनल लगेच प्रियाच्या उजवीकडे बसली आहे. इथं कुठं आहे का सांगता येईल का? तर नाही. हे वाक्य स्किप करू आणि पुढचं वाक्य वाचू. तारा आणि स्वाती लगेच एकमेकांना लागून बसल्या नाहीत. म्हणजेच ताराच्या बाजूला स्वाती येणार नाही. स्वाती कोणत्या ठिकाणी येईल? या ठिकाणी येईल स्वाती. त्यानंतर सोनल लगेच प्रिया आणि स्वातीच्या शेजारी आहे. सोनल कुठं आहे? प्रिया आणि स्वातीच्या शेजारी आहे, म्हणजे या ठिकाणी कोण येईल? सोनल. आणि या ठिकाणी कोण येणार आहे? प्रिया. प्रश्न काय विचारला आहे? प्रियाच्या डावीकडे लगेच कोण बसले आहे? ही प्रिया आहे. प्रियाची ही उजवी बाजू आहे, या साईडची उजवी बाजू. तर डावी बाजूकडे कोण बसलेला आहे? तारा बसली आहे, म्हणजे या ठिकाणी. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढील प्रश्न. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे सोडवून घेऊया. 72. आपण 4 नंबर ऑप्शन घेऊन पाहूया. म्हणजेच गुणाकाराच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? भागाकार. 72 भागिले 6 अधिक 18. 18 भागाकाराच्या ठिकाणी काय घ्यायचं? गुणाकारामध्ये 5 वजा 9 बरोबर काय येणार आहे? 93. आता हे सॉल्व करू. 72ला 6 ने भाग द्या, किती येईल? 12. 18 आणि 5चा गुणाकार करा. 18 पंचे किती? 90 आणि वजा 9 आणि बरोबर किती यायला हवं? 93. आता 12 आणि 90ची बेरीज करा, किती येतील? 102 वजा 9 बरोबर किती? 93. 102 मधून 9 गेले, किती शिल्लक राहिले? 93. म्हणजेच आपण जो ऑप्शन नंबर 4 पर्याय घेतला होता तो बरोबर आहे. ए अधिक बी म्हणजे बी हा एचा पिता, ए हॅशटॅग बी म्हणजे बी ही एची बहीण आणि ए@ म्हणजे बी हा एचा भाऊ. तर ए @b हॅशटॅग सी प्लस डी आणि प्लस ई. तर ईचा एशी संबंध काय असेल? अशा प्रकारचं विचारण्यात आलेलं आहे. तर @साठी काय घ्यायचं आहे? भाऊ. हॅशटॅगसाठी काय घ्यायचं आहे? बहीण. आणि प्लससाठी काय घ्यायचं आहे? पिता. यानुसार जर तुम्ही सोडवलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? आजोबा. यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल? तर या प्रश्नामध्ये आकृती येणार आहे 1 नंबरची. त्यानंतर पुढील प्रश्न. खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. टीप काय दिलेली आहे? गणिती क्रिया केवळ पूर्ण संख्यावर केल्या जाऊ शकतात, संख्येला त्यांच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता. टीप दिलेली आहे. आणि उदाहरण म्हणून काय सांगितलं आहे? 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी 13 वरच केले पाहिजे.
13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही. तर हे आपण सॉल्व करूया. 20, 30 आणि काय आहे 450. तुम्ही जर 20 आणि 30ची बेरीज केली ती येईल 50 गुणिले 9 करा, किती येईल 450. त्याचप्रमाणे 35, 25 या दोघांची बेरीज केली तर ती किती येणार आहे 60 गुणिले 9 करा, म्हणजे किती येईल 540. त्याचप्रमाणे जे उत्तर आहे त्यामध्ये फर्स्ट नंबरचा ऑप्शन घेऊ. 7 आणि 18 यांची बेरीज करा, किती येईल 25. 25 गुणिले 9 किती येणार आहे 225. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. विशिष्ट कोड भाषेत कार्ट लाईट हे स्ट्रॉ हँडल असे कोड लिहिले जाते. जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे लिहून घेऊ. कार्ट लाईट आहे, याला कसं लिहिलं जातं स्ट्रॉ हँडल. त्यानंतर काय आहे प्लग लाईट, याला कसं लिहिलं जातं टोज हँडल. आणि शेवटी काय आहे कार्ट प्लग, याला कसं लिहिलं जातं टोज स्ट्रॉ. आपणास कशासाठी विचारण्यात आलेलं आहे कार्टसाठी. तुम्ही इथं पाहू शकता कार्ट या ठिकाणी आहे आणि कार्ट या ठिकाणी आहे. दोन्हीमध्ये सेम काय आहे स्ट्रॉ इथं पण आहे आणि स्ट्रॉ इथं पण आहे, म्हणजे कार्टसाठी काय येईल स्ट्रॉ येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल स्ट्रॉ. आपण दुसऱ्यांसाठी काढू. आता प्लग इथं पण आहे आणि प्लग इथं पण आहे, मग प्लगसाठी या दोन्हीमध्ये सारखं काय आहे टोज. आणि शिल्लक कोण राहिलं आता लाईट इथं पण आहे आणि लाईट इथं पण आहे, मग लाईटसाठी काय येणार आहे हँडल. यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरगुच्छ येईल आणि मालिका पूर्ण करेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर +2 आणि -2 अशी ही सिरीज आहे. TUWZ ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल, असा हा प्रश्न आहे. संख्या मालिका दिलेली आहे, आपण सोडवून घेऊ. 33, 47, 44, 58, 56, 70 आणि 69. पुढे काय येईल प्रश्नार्थक चिन्ह आहे. जर एकाआड एक संख्यांचा विचार केला तर 33 आणि 44 मध्ये 11चा फरक आहे, त्यानंतर 12चा फरक आहे, त्यानंतर 13चा फरक आहे. त्याचप्रमाणे 47 आणि 58 यामध्ये कितीचा 11चा, त्यानंतर 12चा, म्हणजे येणारा फरक कितीचा येणार आहे 13चा. म्हणजेच 70 + 13 किती येतील 83. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 2 83. त्यानंतर पुढील प्रश्न. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फोर्सला 47 आणि ग्रीनला 49 असे कोड केले जाते. त्या भाषेत फ्लेवरला कोड कसा असेल. तर जे अक्षरांचे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे नंबर आहेत ते नंबर घ्या आणि त्यांची बेरीज करा.
FLAVOR. एसचा नंबर किती आहे? 6. एलचा नंबर किती आहे? 12. त्यानंतर एचा किती आहे? 1. व्हीचा किती आहे? 22. त्यानंतर ओचा किती आहे? 15. आणि आरचा किती आहे? 18. या सर्वांची बेरीज करा. इथं ऑप्शनमध्ये थोडेसे चुकीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. याची बेरीज येणार आहे 73. नंतर पुढील प्रश्न आहे, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्ह बदलली गेली पाहिजेत? ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सोडवून घेऊ. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 घेते मी. 42 गुणिले आणि अधिकचा बदल करायचा आहे. 42 अधिकच्या ठिकाणी गुणाकार घ्या. 16 भागिले 7 वजा 36 आणि अधिक किती? 16. आता हे सोल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येऊन जाईल 76. यानंतर पुढील प्रश्न. या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत. त्यानंतर 2 निष्कर्ष 1 आणि 2 दिले आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्याशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊ. सर्व बाटल्या काय आहेत? पिशव्या आहेत. काही पिशव्या पेन्सिल आहेत. काही पिशव्या काय आहेत? सर्व बाटल्या वेगवेगळ्या कलरने घेऊया आपण. सर्व बाटल्या काय आहेत? पिशव्या आहेत. या पिशव्या. त्यानंतर काही पिशव्या या पेन्सिल आहेत. काही पिशव्या काय आहेत? पेन्सिल आहेत. आणि काही पेन्सिल हे शॉर्पनर आहेत. काही पेन्सिल हे काय आहेत? शॉर्पनर आहेत. निष्कर्ष काय म्हणतो? काही शॉर्पनर बाटल्या आहेत. आता शॉर्पनर कुठं आहेत? या ठिकाणी. बाटल्या कुठं आहेत? इथं. यांचा काही संबंध आहे का? नाही. म्हणजे निष्कर्ष एक चुकीचा आहे. त्यानंतर काही बाटल्या पेन्सिल आहेत. पेन्सिल इथं आहेत आणि बाटल्या इथं आहेत. काही बाटल्या पेन्सिल असतात का? तर नाही. म्हणजे दोन्ही विधाने काय आहेत? चुकीचे आहेत. दोन्ही निष्कर्ष काय आहेत? चुकीचे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील प्रश्न. एकाच फासाची 2 भिन्न स्थिती दर्शविली आहे, ज्यावर P ते U ही अक्षरे आहेत. U अक्षर दर्शविणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध अक्षर शोधा. तुम्ही पाहू शकता दोन्ही जे फासे आहेत त्याच्यामध्ये P आणि S ही दोन्ही अक्षरे समान आहेत. मग शिल्लक कोण राहिलं? तर शिल्लक आहे U. यूच्या विरुद्धात काय येईल? R. म्हणजेच ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न. 6 सहकारी ABCDE आणि F वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार टेबलावर एकत्र जेवत आहेत आणि एकमेकांपासून समान अंतरावर बसले आहेत. D लगेच E आणि Bच्या शेजारी बसतो, तर C लगेच A आणि Fच्या शेजारी बसतो. जर A हा Eच्या लगेच डावीकडे बसला असेल तर Cच्या लगेच डावीकडे कोण बसले आहे? तर आपण ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. सहा सहकारी बसलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. विधाने काय आहेत? D लगेच E आणि Bच्या शेजारी बसतो, तर C लगेच A आणि Fच्या शेजारी बसतो.
सी कुठं बसतो? सी एफ आणि एच्या शेजारी बसतो. मग एफ इथं येऊ शकतो किंवा एफ इथं येऊ शकतो. दोन्ही कंडिशन. ए आणि एफच्या शेजारी बसतो. जर ए हा ईच्या लगेच डावीकडे बसला असेल, ए हा ईच्या लगेच डावीकडे, जर आपण इथं एला घेतलं तर या ठिकाणी ई जर घेतला तर ईची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू, म्हणजे ए हा डावीकडे बसलेला असेल, त्यानंतर ए हा ईच्या लगेच डावीकडे बसला आहे, म्हणजे इथं ए येणार आहे, एफ येणार नाही. इथं काय येणार आहे? एफ. एफची जागा निश्चित झाली. या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी ए आहे. डी लगेच ई आणि बीच्या शेजारी आहे, म्हणजे डी इथं असेल आणि बी कुठं असेल? या ठिकाणी. तर सीच्या लगेच डावीकडे कोण आहे? सी हा इथं आहे आणि सीच्या लगेच डावीकडे कोण आहे? तर एफ आहे. यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? जर तुम्ही संख्या मालिका बघितली तर यामध्ये 1 गुणिले 5 अधिक 1 बरोबर किती? 6. त्यानंतर 5 गुणिले 6, 5 सख 30 आणि अधिक 1, 31. त्याचप्रमाणे 156 गुणिले 7 अधिक 1 करा, 781 येऊन जाईल. यानंतर पुढील प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीनुसार आरसा एमएनवर ठेवल्यावर आरशात तयार झालेल्या आकृतीची योग्य प्रतिमा निवडा. योग्य प्रतिमा निवडण्यास सांगितलेलं आहे, तर याचं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 3. सी जशास तसा राहील. एल कसा येईल? असा. के ही असाच. त्यानंतर व्ही तसा आहे तर हा असा येईल. 3 हे जशास तसं, 8चा मोठा भाग वरी छोटा खाली आणि झेड या पद्धतीनं. त्यानंतर पुढील प्रश्न. खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ई झेड एफ. तर या ठिकाणी +2 +4 +6 आणि +8 ही सिरीज आहे. 2 4 6 8 आणि याचं उत्तर येणार आहे वाय, एफ आणि झेड. यानंतर आपण गणित विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तर एखादी व्यक्ती त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी 4 वेगवेगळ्या मार्गांनी सायकल चालवते. संपूर्ण प्रवासादरम्यान सरासरी वेग किती? शोधायचा आहे सरासरी वेग. तर जे दिलेले आहेत 20 + 15 + 10 आणि 24 किलोमीटर प्रतिमध्ये दिलेला आहे. त्याची बेरीज करा, ती किती येणार आहे? 69 येईल. त्यानंतर 20 दुसऱ्या पेनने लिहू. 20 छेदस्थानी 5 करा, ते किती येईल? 4. त्याचप्रमाणे 15 छेदस्थानी 3, ते किती येईल? 5. 10 भागिले 2 किती येईल? 5. आणि 24 भागिले 4 किती येणार आहे? 6. आता या सर्वांची बेरीज केल्यानंतर ती येईल 20. अगोदर किती आलं होतं? 69. त्याला 20 ने भाग द्या, उत्तर किती येणार आहे? 3.45 किलोमीटर प्रति आवर. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न. जर 5x - 2y x - 2y बरोबर 9×17 तर 9x छेदस्थानी 13y चे मूल्य शोधा. तर 5x - 2y छेदस्थानी काय? x - 2y बरोबर काय दिलेलं आहे? 9 छेदस्थानी 17. तिरका गुणाकार करा. 17 × 5 = 85, x - 17 × 2 = 34y
बरोबर 9x वजा 18y. यानंतर काय येईल 76x बरोबर काय 16y. x छेद y बरोबर 76 छेदस्थानी 16, 4 छेदस्थानी 19. आता x छेदस्थानी y काय येणार आहे 4 छेदस्थानी 19. 9x छेदस्थानी 13y ची किंमत विचारलेली आहे. तर 9 गुणिले 4 करा आणि y ची किंमत 13 गुणिले 19. हे किती येईल 9 चोक 36. 13 आणि 19 चा गुणाकार किती येईल 247. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न एका व्यापाऱ्याने वस्तूवर 72,000 रुपयांच्या चिन्हांकित किमतीवर 20% सूट दिली, त्यामुळे त्याला 10% नुकसान झाले. त्याने चिन्हांकित किमतीवर कोणती सूट द्यावी जेणेकरून त्याला वस्तूवर 440 रुपये नफा मिळेल. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. सॉल्व करूया. काय दिलेला आहे 72,000, 20% सूट म्हणजेच किती 80, 10% सूट म्हणजेच किती येतील इथं 90. आता जर आपण याची 80% सूट आणि 90% सूट काढली तर बघा 72,000 बरोबर 90%, 80% बरोबर x. तर हे सोडवल्यानंतर किती येणार आहे 7,600. त्यानंतर 76,000. त्यानंतर 72,000 आपली किंमत होती गुणिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, परत हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. या ठिकाणी किती येईल 10.5%. यानंतर पुढील प्रश्न आहे दिव्याने रुपये 4 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 95,000 आहे आणि त्याचा खर्च 75,000 रुपये आहे. जर त्याचे उत्पन्न 18% आणि खर्च वाढले 12% ने तर त्याच्या बचतीत किती टक्के वाढ होईल. 95,000 वजा 75,000 करा. हे किती येणार आहेत 20,000. त्यानंतर 95,000 जे आहेत ते काय म्हणलेलं आहे 18% ने वाढ. हे शून्य कटले आणि हे शून्य कटले, यांचा गुणाकार येईल 17,100. त्यानंतर जे 75,000 आहेत 12% ने वाढ म्हणतं. 12 छेदस्थानी 100 करा. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले, याचा गुणाकार येईल 9,000. त्यानंतर जे आलेले आहेत 17,100 वजा 9,000 करा. ते किती येतील 8,100 येतील. आता हा फरक घ्या, बचतीमधला फरक घ्या. बचत किती आहे 20,000. नंतर वाढल्यानंतर किती आली 8,100. याच्यातला फरक किती येणार आहे 11,900 रुपये. आता नफ्याची टक्केवारी काढायची आहे. बचतीत किती टक्के वाढ होईल असं म्हटलेलं आहे. बचतीत किती टक्के वाढ होईल तर हे 11,900 आले होते किती 20,000. 20,000 करा वर 11,900 करा आणि गुणिले 100. मला इथे लिहाव्यास जागा पुरत नाही. तर हे केल्यानंतर तुमचं उत्तर काय येणार आहे 59.5. आता याला 100 मधून वजा करा तर उत्तर किती येणार आहे 40.5%. यानंतर पुढील प्रश्न
दिव्याने रुपये 3,50,000ला एक कार खरेदी केली आणि ती 4,35,000ला विकली, तर तिची नफ्याची टक्केवारी किती आहे? इथे एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगते मी. खरेदी किंमत आणि विक्री किंमत अगोदर लिहून घ्या. त्यानंतर हे जे शून्य आहेत ते कटणार आहेत, ह्या शून्याला कटवून घ्या. त्यानंतर इथं पण 5ने भाग द्या. इथे येतील 70 आणि इथे येतील 87. हे 70 आणि हे 87. आता 70 छेदस्थानी घ्या. 70 छेदस्थानी घेतल्यानंतर, कारण नफ्याची टक्केवारी काढायची आहे, खरेदी किंमत आपली आपण शॉर्टकट करून घेतलेला आहे 70. वर 87 मधून 70 वजा करा, 17 येतील आणि गुणिले 100 करा. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 170 छेदस्थानी किती येणार आहे? 7. याचं उत्तर काय येईल? 24.3%. यानंतर पुढील प्रश्न. उजव्या गोलाकार सिलेंडरचा व्यास 14 सेमी आणि उंची 2 सेमी आहे. त्याच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांची बेरीज शोधा. पायची किंमत किती घेण्यास सांगितलेली आहे? 22 छेदस्थानी 7. आता हे सॉल्व करून घेऊया. व्यास जर 14 असेल तर त्रिज्या किती असणार आहे? 7 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 2 सेंटीमीटर. आता वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? 2πRh. 2πRh हे सूत्र आहे. तर त्याला सॉल्व करून घेऊ. 2 गुणिले पायची किंमत किती घेण्यास सांगितलेली आहे? 22/7 गुणिले r काय आहे? 7 आणि गुणिले h काय आहे? 2. हे 7 कटलं आणि हे 7 कटलं. यांचा गुणाकार किती आला? 88. आता एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढू. एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2πr आणि कंसामध्ये h + r. तर 2 गुणिले 22/7 गुणिले r. r ची किंमत किती आहे? 7. h 2 आणि r 7. आता हा 7 कटला आणि हा 7 कटला. यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येईल? 396. आता अगोदर आपण काय काढलं होतं? वक्रभागाचे क्षेत्रफळ किती आलं होतं? 88. त्यानंतर एकूण पृष्ठफळ काढलं, 396 आलं. आता यांची बेरीज शोधा असं सांगितलेलं आहे. जर आपण यांची बेरीज घेतली म्हणजेच 88 + 396 तर किती येणार आहे? 484 सेंटीमीटरचा वर्ग. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर शहरातील अस्वलांची लोकसंख्या प्रतिवर्षी 3% या वेगाने वाढत आहे. आज शहरात अस्वलांची उपस्थित लोकसंख्या 21,218 असेल तर 2 वर्षापूर्वी अस्वलांची लोकसंख्या किती होती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सॉल्व करून घेऊया. तर 21,218 गुणिले 100 वर लिहा, छेदस्थानी 103. 2 वर्षापूर्वी म्हणलेला आहे. आता 103 ने भाग द्या. आता हे सॉल्व करूया. 103 ने डायरेक्ट भाग द्या. 103 × 103. 103 दुने 206. परत 103 इथे किती आलं? 6. परत 103 × 103. 103 दुने 206 म्हणजे अगोदर 206चा भाग दिला, त्यानंतर परत 206ला 103 ने भाग दिला, भाग बसला 2चा. आता जे शिल्लक आहे त्याचा गुणाकार करा. शिल्लक काय आहे? 2 गुणिले 100 गुणिले 100 म्हणजेच किती येणार आहे?
20,000 लोकसंख्या. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. एक्सने 180 रुपयांना 40 पेन्सिली आणि 2 डझन पेन 180 रुपयांना विकत घेतल्यास एक पेन आणि एक पेन्सिल यांच्या मूल्यामधील फरक शोधा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर 180 रुपयांना 40 पेन्सिल घेतलेले आहेत, म्हणजे एक पेन्सिल कितीला पडली? 4.5 रुपये, 4.5 रुपये. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की 2 डझन पेन 180 रुपयांना. 2 डझनमध्ये किती? 24. हे किती येईल? 7.5. आता याच्यामधला फरक घ्यायचा आहे. तो फरक किती येणार आहे? 3 रुपये. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील प्रश्न. ए त्याच्या पगारातील 45% अन्नावर खर्च करतो आणि त्याच्या पगारातील 5% वृद्धाश्रमाला दान करतो. तो अन्न आणि वृद्धाश्रमावर एकूण रुपये 28,500 खर्च करतो. मग ए चे उत्पन्न किती असेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपण सॉल्व करून घेऊया. तर 45% काय करतो? तो अन्नावर खर्च करतो. 5% कशावर खर्च करतो? वृद्धाश्रमावर खर्च करतो. म्हणजे एकूण किती झाले? 50%. या दोघांची बेरीज केली तर मग 50% खर्च करतो. आता सॉल्व कसं करायचं? %50 बरोबर किती? 28,500. आणि 100% बरोबर किती? हे सॉल्व करून घ्या. किती येणार आहे? 57,000 रुपये. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न. ए 12 दिवसात एक पेंटिंग रंगवू शकतो. बी 8 दिवसात. ए किती 12 दिवसात? बी 8 दिवसात तेच पेंटिंग रंगवू शकतो. सी 10 दिवसात रंगवू शकतो. ए ने किती दिवस अंदाजे पेंटिंग केले जाऊ शकते ते शोधा. जर बी आणि सी दोघे मिळून 1 दिवस सोडले आणि 1 दिवस त्याच्यासोबत गेले, पहिल्या दिवशी ए एकटा रंगवायला लागतो. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सॉल्व करूया. ए 12, बी 8 आणि सी किती? 10. या तिघांचा लसावी घ्या. 120 येईल. इथे 10, या ठिकाणी 15 आणि या ठिकाणी 12 येईल. एकूण काम किती आहे? 120. आणि बी आणि सी मिळून करतात बरोबर. एकटा ए रंगवायला किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. आणि ए किती करतो एका दिवसात? 10. आणि तिघे मिळून किती करणार आहेत? हे तिघे मिळून 37. मग 10 अधिक 37 बरोबर किती? 47 काम 2 दिवस. 2 दिवसामध्ये 47 काम. त्यानंतर परत 47 काम 4 दिवस. म्हणजे 104 काम किती? 5 दिवस. 5.1637 दिवस. किती? 5.1637 दिवस. म्हणजे जवळजवळ किती दिवस? 5.4 दिवस. यानंतर पुढील प्रश्न. पाच महिला 8 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर 8 मुले तेच काम 10 दिवसात पूर्ण करू शकतात. 2 महिला आणि 4 मुले किती दिवसात काम पूर्ण करतील? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 5 महिला गुणिले 8 दिवस, कारण 5 महिला 8 दिवसात, 8 मुले 10 दिवस. आता हे 8 दिवस
8 मुले, महिला छेदस्थानी मुले करू, 10 छेदस्थानी 5, म्हणून ज्या महिला आहेत त्या 2 गुणिले 5 गुणिले 8 बरोबर किती? 80 एकूण काम. 80 एकूण काम झालं. 2 महिला अधिक 4 मुले, 2 गुणिले 2 अधिक 4 गुणिले 1 करू, बरोबर किती? 4 अधिक 4 म्हणजेच किती? 8 दिवस. आता इथं आपण महिला आणि मुलांचं काढलं होतं, तर हे किती आलं होतं? 5 1 5, 5 2 10 किती आलं होतं? 2/1 आलं होतं. एकूण किती आलं होतं? 80. 80 छेदस्थानी 10 करा, 8 करा, 8 1 8, 8 10 80, म्हणजेच 10 दिवस लागतील. यानंतर पुढील प्रश्न, V6, V8 आणि वर्गमुळात 21 चे चौथे प्रमाण किती? आता V6 छेदस्थानी V8 बरोबर वर्गमुळात 21 छेदस्थानी x यांचं चौथं पद काढायचं आहे. हे काय येणार? V6 गुणिले x बरोबर V8 गुणिले वर्गमुळात 21. x बरोबर काय येईल? V8 गुणिले वर्गमुळात 21 छेदस्थानी 20 6. याला भाग द्या. 2 त्रिक 6, 2 चौक 8, परत याला भाग द्या. 3 1 3, 3 7 21. याचं उत्तर काय येणार आहे? 2 वर्गमुळात 7. यानंतर पुढील प्रश्न, एक कार 240 किलोमीटर अंतर 5 तासात कापते. जर त्याने त्याच्या निम्मा सामान्य गतीने प्रवास केला, तसे केल्यास तेच अंतर कापण्यासाठी आणखी किती वेळ लागेल? 240 किलोमीटर अंतर आहे, 5 तासात कापते, म्हणजे वेग किती झाला? 5 चौक 20, 4 उरले 5 48, 48 किलोमीटर प्रति आवर झाला वेग. तर तेच अंतर कापण्यासाठी जर त्याच्या निम्मा वेग केला, म्हणजे 240 किलोमीटर अंतर आहे. निम्मा म्हणजे किती? 24. 24 ने भाग द्या, किती येणार? 10. पण प्रश्न काय विचारलेला आहे? तेच अंतर कापण्यासाठी आणखी किती वेळ लागेल? प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. आणखी किती वेळ लागेल असं विचारण्यात आलेलं आहे. अगोदर किती लागायचे? 5 तास. आता किती लागत आहेत? 10 तास. म्हणजे किती तास एक्स्ट्रा लागत आहेत? 5 तास. आणखी किती वेळ लागणार आहे? 5 तास. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, दुकानदार त्याच्या मालावर 40% सूट देतो आणि तरीही 20% नफा कमावतो. 2400 चिन्हांकित वस्तूसाठी दुकानदाराने दिलेली खरेदी किंमत किती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर काढता येईल. 2400 करा, गुणिले सूट किती देतो? 40%, म्हणजे तिथं 60 करा. छेदस्थानी 20% नफा कमवतो, 120 करा. हे शून्य कटलं आणि हे शून्य कटलं. 12 1 12, 12 दुने किती? 24. 20 आणि 60चा गुणाकार करा, किती येणार आहे? ऑप्शन नंबर 3 1200. यानंतर पुढील प्रश्न, एखादी व्यक्ती स्कूटरने ठराविक अंतर 64 किलोमीटर वेगाने प्रवास करते आणि तो सायकलने 16 किलोमीटर तास वेगाने सुरुवातीच्या स्थितीकडे परत प्रवास करतो. तर संपूर्ण प्रवासासाठी सरासरी वेग शोधा. आता सरासरी वेग काढण्याचं सूत्र काय आहे ते माहिती असावयास हवं. सरासरी वेग बरोबर काय? 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग आणि या वेगांची बेरीज करायची आहे. आता सॉल्व कसं करायचं? 2 गुणिले जातानाचा वेग 64, येतानाचा वेग 16,
छेदस्थानी यांची बेरीज किती? 80. 16 1 16, 16 5 किती? 80. आता हे जर सॉल्व तुम्ही केला तर उत्तर येणार आहे 25.6 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न, सकाळी 9 वाजता 5 घंटा एकत्र वाजतात. त्या 12 सेकंद, 18 सेकंद, 24 सेकंद, 36 सेकंद आणि 45 सेकंदाच्या अंतराने वाजतात. किती वाजता त्या घंटा पुन्हा एकत्र वाजतील? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम काय करा, 12, 18, 24, 36 आणि 45 यांचा लसावी काढा. लसावी किती येणार आहे? लसावी येईल 360. आता या 360ला 60ने भाग द्या. किती येतील? 6 6 36. तर हे सेकंदमध्ये होतं, आपण मिनिटामध्ये रूपांतर केलं म्हणजेच किती? 9:06. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, व्याज वार्षिक चक्रवाढ झाल्यास रुपये 80,000 ची रक्कम 10% वार्षिक व्याजदराने किती वर्षामध्ये 1,17,128 रुपये होतील? तर सॉल्व कसं करायचं? 80,000 गुणिले 4 वर्ष घ्या सरळ सरळ. 110 छेदस्थानी 100, 110 छेदस्थानी 100, 110 छेदस्थानी 100, परत 110 छेदस्थानी 100. आता हे सॉल्व करा. याचं उत्तर येणार आहे किती? हे तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येईल. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 4 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, 45 सेंटीमीटर उंचीचा सिलेंडर, 9 सेंटीमीटर त्रिज्या आणि 15 सेंटीमीटर उंचीचा शंकू वितळवून तयार करण्यात आला. सिलेंडरचा व्यास किती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. जर तुम्हाला शंकूचं माहिती असेल तर शंकू बरोबर काय? 1/3 पाय r वर्ग h, 1/3 गुणिले 22/7 पायची किंमत घ्या गुणिले 81 आणि गुणिले 15. सिलेंडरचा व्यास किती आहे? सिलेंडरची त्रिज्या दिलेली आहे पाय r वर्ग h. तर आता 22/7 गुणिले r वर्ग गुणिले h किती आहे? 45 सेंटीमीटर. आता इकडे बघा, 22/7 आणि 22/7 कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिलं? 1/3 गुणिले 81 गुणिले 15 बरोबर r वर्ग. इकडे छेदस्थानी काय येईल? 45. r बरोबर काय येणार आहे? 3. आणि व्यास विचारलेला आहे. व्यास हा दुप्पट असतो म्हणून 3 गुणिले 2 करा. किती येईल? 6 सेमी. शेवटचे 2 प्रश्न आहेत मॅथचे. मोहन रुपये 2,832 ला एक टेबल विकत आहे. जर त्याचा नफा 18% असेल तर टेबलची किंमत किती असेल? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर सोपा आहे. 2,832 बरोबर 118% करा. 100% बरोबर किती हे कॅल्क्युलेशन करा. याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल 2,400 रुपये. आणि शेवटचा प्रश्न, 40 आणि 50 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत?
तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे. 40 आणि 50 यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न आपण हिंदी विषयाचे पाहूया. इस वाक्य के रिक्त स्थान पर रेखांकित शब्द का उपयुक्त विलोम शब्द कौन सा होगा? भारत में कहीं अतिवृष्टि से बाढ़ आती है, कहाँ डॅश से सूखा पड़ जाता है. आता अतिवृष्टीच्या विरुद्धार्थी विचारलेलं काय येणार आहे? अनावृष्टी. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर निम्न में से किस वाक्य में उत्कंठा के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग किया हुआ है? तर यामध्ये 90 में अब कोई लालसा शेष नहीं थी. लड़कियों का समूह रेखांकित पद समूह के बदले उपयुक्त शब्द का प्रयोग कीजिए. तर काय येणार आहे? गट्ठर. निम्नलिखित वाक्य में किस खंड में त्रुटि है? जीवन और साहित्य का घोर संबंध है. तर घोर इथं त्रुटि आहे. दिए गए शब्दों में से उचित शब्द से वाक्य पूर्ण करें. वैद्य जी डैश देखकर इलाज करते हैं. तर वैद्य जी नाड़ी देखकर इलाज करते हैं. सरस्वती के पर्यायवाची शब्द से वाक्य की पूर्ति कीजिए. प्रातःकाल डैश का स्रोत पढ़िए. तर प्रातःकाल शारदा का स्रोत पढ़िए. त्यानंतर पुढील प्रश्न, वह व्यक्ति जो विद्यार्थियों को पढ़ाने का कार्य करता है वाक्यांश के लिए सार्थक शब्द है. तर याच्यासाठी सार्थक शब्द कोणता असणार आहे? तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, शिक्षक. निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त सार्थक शब्द है जो कहा न जा सके. जो कहा न जा सके उसे क्या कहते हैं? अकथ्य. वाक्य में रेखांकित अंश के लिए उचित मुहावरा दिए गए विकल्पों में से चुनिए. तुम किस काम के हो? तुम किस काम के हो? किस मर्ज की दवा. यानंतर पुढील प्रश्न, शरीर का कोई भाग वाक्यांश के लिए उचित शब्द बताइए. तर त्याला काय म्हणतात? अवयव. ऑप्शन नंबर 1. निम्नलिखित वाक्य के किस खंड में अशुद्धि है? गौतम बुद्ध नेपाली भाषा में उपदेश दिया. तर या ठिकाणी गौतम बुद्ध पाली भाषेने त्यांनी उपदेश केलेला होता, ना की नेपाली भाषेमध्ये. करण खाने के बीच मिठाई लाया. उपरोक्त वाक्य में कारक संबंधी त्रुटि पहचान कर निम्नलिखित में से शुद्ध वाक्य चुनिए. तर यासाठी काय येणार आहे? करण खाने के लिए मिठाई लाया. ऑप्शन नंबर 4. सुनैना खाना खा रही है. उपरोक्त वाक्य का भाववाच्य में रूपांतर होगा. तर भाववाच्य में रूपांतर करायचं आहे. सुनैना से खाना नहीं खाया जाता. आता पॅराजंबल टाइप प्रश्न आहेत. निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है. दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन करें. मैत्री भाव सकारात्मक तथा मध्यम वर्ग में गिना जाता है. मित्रता ऐसा उपहार है जो डैश को प्राप्त होता है. तर याचं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 4. त्यानंतर सच्चा मित्र वही होता है जिसके कारण हमें कभी भी डैश ना हो. तर पश्चाताप ना हो. त्यानंतर जब भी हमारी ऐसी कोई आदत होती है जिससे दूसरों को परेशानी होती है तो ऐसी आदत डैश में ही भलाई है. तर छोड़ने में ही भलाई है. ऑप्शन नंबर 3. आणि शेवटचं वाक्य आहे, मनुष्य तो डैश प्राणी है. तो मनुष्य तो क्या है? सामाजिक प्राणी है. ऑप्शन नंबर 3.
मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GD मध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.